नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण व्हॅलन्स बँड म्हणजे काय, कंडक्शन बँड म्हणजे काय आणि फॉरबिडन बँड किंवा फॉरबिडन एनर्जी गॅप कशाला म्हणतात याच्याबद्दल डिस्कशन केलं. त्याचा पुढचा जो पार्ट आहे मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कंडक्टर्स म्हणजे काय, इन्सुलेटर्स म्हणजे काय आणि सेमी कंडक्टर्स म्हणजे काय. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण बघतो आहे कंडक्टर्स. कंडक्शन म्हणजे काय, कॅरी करणे, वाहून नेणे. मग कंडक्टर्स हे असे मटेरियल आहे जे इलेक्ट्रिक करंट कॅरी करतात. ठीक आहे, आणि त्यांचं इलेक्ट्रिक कंडक्शन हे टेम्परेचर वाढलं तर इलेक्ट्रिकल कंडक्टन्स काय होतं, त्यांचं कमी होतं. ठीक आहे, आपण कंडक्टर्सबद्दल आता डिस्कशन करूयात. मित्रांनो, आपण आता डिस्कशन करतोय कंडक्टर्स. कंडक्टर्स काय आहे? दीज आर द मटेरियल विच कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी. या मटेरियल्समधून इलेक्ट्रिसिटीचं म्हणजे विद्युत व्यवस्थितरित्या आपण त्या ठिकाणी प्रवाहित करू शकतो. दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. हा पहिला पॉईंट झाला कंडक्टरच्या संदर्भात. सेकंड पॉईंट काय म्हणतो, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. अशा मटेरियलमध्ये समजा त्या मटेरियलला आपण हीट केलं, टेम्परेचर वाढवलं, तर त्याच्यातून कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी होते. ती का कमी होते आपण आता पुढे बघतोच आहोत. ठीक आहे, सेकंड पॉईंट का, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. ठीक आहे, पुढचं पॉईंट बघा, व्हीबी म्हणजेच व्हॅलन्स बँड इज पार्शियली फिल्ड. बघा आता ही सपोज डायग्राम ए आहे आणि ही डायग्राम बी. दोघं डायग्राम कशाचे आहेत, कंडक्टर्सचं दाखवत आहेत. ठीक आहे, बघा पहिल्या डायग्राम मध्ये काय म्हटलंय, हा जो खालचा बँड आहे हा व्हॅलन्स बँड आहे आणि हा काय आहे, कंडक्शन बँड. काय म्हटलंय, व्हॅलन्स बँड इज पार्शियली फिल्ड. बघा व्हॅलन्स बँड पार्शियली फिल्ड आणि कंडक्शन बँड कसा त्या ठिकाणी एम्प्टी दिसतोय. किंवा व्हॅलन्स बँड व्हीबी अँड सीबी ओव्हरलॅप्स विथ इच अदर. एकतर ही कंडिशन असेल किंवा आपण बघू शकतो व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड हे एकमेकांमध्ये काय झाले, मर्ज झाले, एकमेकांमध्ये काय झाले, ओव्हरलॅप झाले. या दोघं डायग्राम काय दाखवतात, कंडक्टर्स. ओके मित्रांनो, आपण जर बघितलं दोघं डायग्राम मध्ये जो फॉरबिडन बँड असतो, ज्याला आपण काय म्हणत असतो, एफ बी, तो काय दिसतो आपल्याला, एफ बी काय आहे, अपसेंट आहे. दोघांमध्ये काही गॅप दिसतोय का, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये आपल्याला गॅप दिसतोय का, नाही. म्हणून एफ बी काय आहे, अपसेंट आहे. एफ बी अपसेंट आहे म्हणून व्हॅलन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन कुठे जाऊ शकताय, कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकताय. कोणत्याही इतर प्रकारचं असिस्टन्स न घेता व्हॅलन्स बँड मधून इलेक्ट्रॉन कुठे मूव्ह होऊ शकतायत, रूम टेम्परेचरला सुद्धा कुठे जात आहे, कंडक्शन बँड मध्ये. का जाऊ शकतायत, कारण की त्याच्यामध्ये फॉरबिडन एनर्जी गॅप नाही आहे. एनर्जी गॅप नसल्यामुळे व्हीबी मध्ये इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होऊ शकतात, कंडक्शन बँड मध्ये. इथे तर मर्ज झाले त्यामुळे इलेक्ट्रॉन्सचं मुवमेंट कशी होऊ शकते, इझी होऊ शकते. इलेक्ट्रॉन्सची मुवमेंट इझी होते, इलेक्ट्रॉन्स प्रवाहित होऊ शकतात, म्हणून ते स्वतःसोबत काय कॅरी करतात मित्रांनो, करंट पास करतायत. ठीक आहे, हां. समजा अशा ह्या कंडक्टर मटेरियलला आपण हीट केल्यानंतर काय होणार मित्रांनो, या व्हॅलन्स बँडमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते स्कॅटर्ड होतील आणि स्कॅटर्ड झाल्यामुळे ते व्यवस्थितरित्या कंडक्शन बँडमध्ये जम्प करू शकणार नाही. आणि कंडक्शन बँडमध्ये जम्प करू शकत नाही म्हणून इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय होणार आहे, कमी होणार. म्हणून सेंटेन्स काय वापरला आपण, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. ओके, सो कंडक्टर is a material which can conduct electricity. Its electrical conductivity decreases with increase in temperature. In conductor, valence band is partially filled or it may be overlapped with conduction band. In conductor, forbidden band is absent. As forbidden band is absent, so electrons can be easily moved to or easily jump to conduction band. As the movement of electron occurs very easily, they can conduct electricity. If we provide heat to conductor material, temperature will increase, and as the temperature increases, the electrons will get scattered, and which will become a hurdles in conduction of electricity. Okay, now let us see the characteristic of conductors. Characteristic of conductors. पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे, मेटल्स हॅव्हिंग
few valence electron, few म्हणजे किती, 1 or 2 valence electron are good conductors. ज्या मेटल्समध्ये कमी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतील, कमी म्हणजे किती, 1 किंवा 2, असे जे मेटल्स आहेत ते मेटल्स काय तर चांगले कंडक्टर्स म्हणून काम करू शकतात. ही पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे. दुसरं काय म्हटलं आपण, कंडक्टर्समध्ये VB म्हणजेच व्हॅलन्स बँड इज पार्शियली फिल्ड. व्हॅलन्स बँड एक तर पार्शियली किंवा हाफ फिल्ड असतो, और इट ओव्हरलॅप्स विथ कंडक्शन बँड. एक तर तो पार्शियली फिल्ड असेल किंवा इट मे बी ओव्हरलॅप्स विथ कंडक्शन बँड. तिसरं काय म्हटलंय, फॉरबिडन बँड इज अपसेट. व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमध्ये जो गॅप असतो तो गॅप या ठिकाणी नाहीये. गॅप नाहीये म्हणून व्हॅलन्स बँडमध्ये इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये जम्प करू शकतात, रूम टेम्परेचरला सुद्धा जम्प करू शकतात आणि त्यामुळे ते काय करू शकतात, दे कॅन पास द इलेक्ट्रिक करंट व्हेरी इझिली. ठीक आहे. पुढचं कॅरेक्टरिस्टिक आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर और ॲडिशन ऑफ इम्प्युरिटी. समजा या कंडक्टर मटेरियलला आपण हीट केलं तर त्याची कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी होते. कारण आता सांगितलं काय, ड्यू टू स्कॅटरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन स्कॅटर्ड होतात त्यामुळे करंट चांगल्या पद्धतीने ते पास करू शकत नाही. किंवा त्याच्यामध्ये आपण ओरिजिनल जो कंडक्टर मटेरियल आहे त्याच्यामध्ये सुद्धा इम्प्युरिटी आपण ॲड केली तर त्याच्याने सुद्धा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही कमी होणार आहे. ओके. सो फ्रेंड, दॅट्स ऑल फॉर कंडक्टर. नाऊ लेट्स मूव्ह टुवर्ड्स इन्सुलेटर्स. याच्या कम्प्लीट अपोजिट इन्सुलेटर्स आहे. ठीक आहे, बघूयात इन्सुलेटर. मित्रांनो, आपण आता डिस्कशन करत आहोत इन्सुलेटर बद्दल. बघा, इन्सुलेटर पहिला पॉईंट काय म्हणते, दे आर द सबस्टन्स विच हॅज अ झिरो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. हे सबस्टन्स असे आहेत की ज्यांची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी झिरो आहे किंवा एक्स्ट्रीमली लो आहे. ठीक आहे. मग अशी जी सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो, इन्सुलेटर्स. सो इन्सुलेटर्स आर द सबस्टन्सेस विच हॅज झिरो और एक्स्ट्रीमली लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. मग यांची झिरो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी का असते त्याचं कारण आहे. बघा काय आहे, व्हॅलन्स बँड इज फुल अँड कंडक्शन बँड इज एम्प्टी. बघा आपण बघू शकतो डायग्राममध्ये, हा व्हॅलन्स बँड आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहे, तो कसा आहे, इट इज फुल. आणि कंडक्शन बँड कसा आहे, एम्प्टी. बरोबर. आणि मित्रांनो, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये जो गॅप आहे त्याला आपण फॉरबिडन बँड किंवा फॉरबिडन एनर्जी गॅप म्हणत असतो. तो कसा आहे मित्रांनो, लार्ज. तिसरा पॉईंट काय म्हटलंय, FB इज लार्ज. फॉरबिडन बँड लार्ज असल्यामुळे याच्यातून इलेक्ट्रॉन इथं जम्प होऊ शकत नाहीये. का? कारण की त्यांच्यामध्ये जो एनर्जी गॅप आहे तो खूप जास्त आहे. हे इलेक्ट्रॉन्स मोर टाइटली हेल्ड इन न्यूक्लियसने, त्यामुळे ते वरती इझिली कंडक्शन बँडमध्ये इझिली जम्प करू शकत नाही, प्रमोट होऊ शकत नाही किंवा मायग्रेट होऊ शकत नाही. मग ॲज द इलेक्ट्रॉन्स कॅनॉट जम्प इन टू कंडक्शन बँड, दे विल नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रॉन मायग्रेट होत नाही त्यामुळे ते काय पास करणार नाही, करंट पास करणार नाही. ठीक आहे. बघा, मग चौथा पॉईंट काय आहे, जनरली नॉन मेटल्स विथ मोर दॅन 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर इन्सुलेटर्स. असे जे नॉन मेटल्स आहेत ज्यांच्यामध्ये 4 पेक्षा जास्त व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, 4 पेक्षा जास्त, 4 नाही बरं का, 4 पेक्षा जास्त व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, ते काय म्हणून काम करू शकतील, दे विल ऍक्ट ॲज ए इन्सुलेटर. ओके. पुढचा पॉईंट काय म्हटलंय, कंडक्टिव्हिटी रिमेन्स ॲज इट इज. म्हणजे कंडक्टिव्हिटी मध्ये कोणतीही वाढ होणार नाही, झिरो आहे ते झिरोच राहणार. इवन ऑन इन्क्रीज इन टेम्परेचर, टेम्परेचर वाढवलं किंवा ऑर ॲडिशन ऑफ इम्प्युरिटी, टेम्परेचर वाढवा किंवा त्याच्यामध्ये कोणती इम्प्युरिटी ॲड करा तरीही इन्सुलेटरची कंडक्टिव्हिटी ही झिरोच राहणार आहे. ओके. हे झालं इन्सुलेटरबद्दल. सो insulators are the substances which has zero or extremely low electrical conductivity. They have zero electrical conductivity because valence band is full and conduction band is empty, and the energy gap between these two bands is extremely large. So migration of electrons from VB to CB is impossible. As electrons are not migrating, they are not able to conduct any kind of current. So electrical conductivity is zero. Okay. Who can act as an insulator? The generally non-metals having more than 4 valence electron can be a insulator. Their conductivity will remain unaffected even we increase the temperature or we add any kind of impurity. Their conductivity will not
increased. Okay, so friend, this is all about insulator. कंडक्टर कोणाला म्हणतात? ज्याच्यामध्ये एक किंवा दोन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असेल तो चांगला कंडक्टर बनू शकतो. ज्याच्याकडे 4 पेक्षा जास्त व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असेल तो इन्सुलेटर बनू शकतो. आता आपण बघतोय सेमी कंडक्टर. सो फ्रेंड्स, आपण बघतोय आता सेमी कंडक्टर. पहिला पॉईंट काय म्हटलंय? दीज आर द मटेरियल्स विच आर इन्सुलेटर्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस बट कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी अपॉन ॲडिशन ऑफ इम्प्युरिटी और बाय इंक्रीजिंग टेम्परेचर. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल तर तो मटेरियल इन्सुलेटर आहे, म्हणजे त्याच्यातून करंट पास होणार नाही. पण समजा त्या मटेरियलला आपण हीट केलं, म्हणजे टेम्परेचर वाढवलं किंवा त्याच्यात काही इम्प्युरिटी ॲड केली, तर तो सबस्टन्स काय म्हणून काम करणार आहे? तो काय म्हणून काम करणार आहे? कंडक्टर म्हणून काम करणार आहे. परत एकदा लक्षात घ्या, 0 डिग्री सेल्सिअस असेल तर तो काय आहे? इन्सुलेटर. पण टेम्परेचर वाढवलं किंवा त्याच्यात इम्प्युरिटी ॲड केली तर तो काय म्हणून काम करेल? कंडक्टर म्हणून काम करेल. मग असा जो सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहोत? सेमी कंडक्टर. ओके, मग हा जो मटेरियल आहे त्याची जी कंडक्टिव्हिटी आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ती इन्सुलेटरपेक्षा जास्त आणि कंडक्टरपेक्षा कशी असणार आहे? कमी. सो देअर कंडक्टिव्हिटी इज इन बिटवीन इन्सुलेटर अँड कंडक्टर. बरोबर. आता हा जो सेमी कंडक्टर मटेरियल आहे त्याच्यामध्ये व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड अँड कंडक्शन बँड इज एम्प्टी. व्हॅलन्स बँड कम्प्लिटली फिल्ड आहे आणि कंडक्शन बँड एम्प्टी. आणि पुढे काय म्हटलंय? फॉरबिडन बँड इज व्हेरी स्मॉल. त्याच्यातला जो गॅप आहे तो अतिशय स्मॉल आहे. किती? नियर अबाउट 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढाच आहे. किती आहे त्याचा? 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग एवढा कमी गॅप असल्यामुळे व्हॅलन्स बँडमधून इलेक्ट्रॉन, समजा आपण टेम्परेचर वाढवलं तर व्हीबी मधला इलेक्ट्रॉन कुठे जम्प करू शकतो? सीबी मध्ये. आणि इलेक्ट्रॉन जम्प केल्यामुळे तो काय पास करणार? करंट पास करणार. म्हणून आपण काय म्हटलंय? बाय इन्क्रीजिंग टेम्परेचर और बाय ॲडिंग इम्प्युरिटी. टेम्परेचर वाढवलं तर व्हॅलन्स बँड मधला इलेक्ट्रॉन कुठे जम्प करणार आहे? कंडक्शन बँड मध्ये. हे तो का करू शकतो? कारण की एफ बी इज व्हेरी स्मॉल. त्याच्यातला जो गॅप आहे तो अतिशय कमी आहे. सो इलेक्ट्रॉन कॅन बी इझिली मायग्रेट टू कंडक्शन बँड. बरोबर. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर और ॲडिशन ऑफ इम्प्युरिटी. आता आपण म्हटलं की त्यांची कंडक्टिव्हिटी वाढू शकते टेम्परेचर वाढवलं किंवा त्याच्यात इम्प्युरिटी ॲड केली. मग एलिमेंट्स हॅविंग 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कॅन बी अ मॉडरेट कंडक्टर्स और दे कॅन बी ॲक्ट ॲज अ सेमी कंडक्टर. म्हणून ज्या एलिमेंट्सचं व्हॅलन्सी 4 आहे किंवा ज्यांच्यामध्ये 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे ते सेमी कंडक्टर म्हणून काम करू शकतात. ओके, सो आपण आज बघितलं कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर. कंडक्टर म्हणजे काय म्हटलं आपण? दीज आर द मटेरियल्स विच कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. त्यांच्यामध्ये व्हीबी आणि सीबी मधला गॅप नसतो. व्हीबी आणि सीबी ओव्हरलॅप असतात, त्यामुळे इलेक्ट्रॉन इझिली जम्प करू शकतात, ते करंट पास करू शकतात. बरोबर. ज्यांच्याकडे 1 किंवा 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे ते चांगले कंडक्टर्स म्हणून काम करू शकतात. बरोबर. इन्सुलेटर्स म्हणजे काय म्हटलं आपण? ज्याच्यामध्ये 0 इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे अशा मटेरियल्स आपण इन्सुलेटर म्हणतो. या इन्सुलेटर्समध्ये व्हॅलन्स बँड कम्प्लिटली फिल्ड असतो, कंडक्शन बँड कम्प्लिटली एम्प्टी असतो आणि त्याच्यातला जो एनर्जी गॅप आहे एफ बी हा खूप लार्ज असतो. त्यामुळे इलेक्ट्रॉन्स आपण जम्प करू शकत नाही, इलेक्ट्रॉन्स मायग्रेट होत नाही, म्हणून ते करंट पास करत नाही. ज्याच्यामध्ये 4 किंवा 4 पेक्षा जास्त व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत नॉन मेटल्समध्ये, ते इन्सुलेटर्स म्हणून काम करू शकतात. आता आपण बघितलं सेमीकंडक्टर. हे असे मटेरियल आहे की 0 डिग्री सेल्सिअसला ते इन्सुलेटर आहे, पण टेम्परेचर वाढवलं किंवा इम्प्युरिटी ॲड केली तर ते काय बनू शकतात? कंडक्टर्स बनू शकतात. अशा मटेरियल्सला आपण काय म्हणतो? सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी ही कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या दरम्यान आहे. या मटेरियल्समध्ये व्हीबी हा कम्प्लिटली फिल्ड आहे, सीबी एम्प्टी आहे आणि त्याच्यातला गॅप अतिशय कमी आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉन्स टेम्परेचर वाढवलं ते इलेक्ट्रॉन्स जम्प करू शकतात, मायग्रेट होऊ शकतात, म्हणून ते करंट पास करू शकतात. ज्या मेटल्सकडे किंवा ज्या एलिमेंट्सकडे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे ते मोस्टली सेमीकंडक्टर म्हणून काम करतात. ओके, सो दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक्यू.